अधिकमास महात्म्य कथासार अध्याय 6 दीपपूजा आणि दीपदान. भगवान विष्णू लक्ष्मीला सांगू लागले, अधिक महिन्यात दीपपूजा करणे आणि सत्पात्री ब्राह्मणाला दीपदान करणे हे कृत्य फारच पुण्यकारक आहे. या दानामुळे माणसाची सर्व पातके दूर होतात, मनाला उत्साह येतो, आयु, आरोग्य, संतती, संपत्ती, सुखशांती आणि समाधान प्राप्त होते. दिव्याला दररोज नियमाने मनापासून नमस्कार जरी केला तरी ती सर्व फळे प्राप्त होतात. ज्या दिवशी अधिक मासात दीपदान करायचे त्या दिवशी प्रातःकाळी लवकर उठून शक्यतो थंड पाण्याने स्नान करून नेहमीप्रमाणे देवपूजा करून एका स्वच्छ जागेवर पाट किंवा चौरंग मांडावा, आरास करावी. चौरंगावर किंवा पाटावर धान्यराशी ठेवावी. त्या राशीवर पाण्याने भरलेला कलश मांडावा. त्या कलशावरील पात्रात तांब्याचा किंवा धातूचा दिवा तूपवातीसह प्रज्वलित करून ठेवावा. नंतर श्री गणेश, पुरुषोत्तम, राधिकेसह श्रीकृष्ण यांची आणि त्या दिव्याची पूजा षोडशोपचारे करावी. तो दीप ब्राह्मणाला दान देऊन टाकावा. त्या ब्राह्मणाला यथाशक्ती वस्त्र, पात्र, अन्न, शिधा, मिष्टान्न भोजन आणि तांबूल विडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा. त्या दिवशी आप्तेष्टांना पुरणाच्या धोंड्याचे भोजन घालावे. जावयाचा सत्कार करावा. जावयाला किंवा ब्राह्मणाला तुपात तळलेले धोंडे किंवा 33 अनारसे दान द्यावेत. बत्तासे, खारका, सुपाऱ्या, फळे हे सुद्धा 33 या संख्येतच दान करावे. पूर्वी अधिक मासात गोदान, भूदान, हिरण्यदान वगैरे मोठी मोठी दाने महिनाभर दररोज देत असत. पण त्या सर्व दानांपेक्षाही दीपपूजा आणि दीपदानाचे महत्त्व फार मोठे आहे. त्यानंतर भगवान नारायणांनी लक्ष्मीला एक दीपपूजेची कथा सांगितली. ती अशी: पूर्वी सरस्वती नदीच्या काठी एका आश्रमात सुशर्मा नावाचा एक गृहस्थ राहत होता. भिक्षा मागून तो आपला उदरनिर्वाह करीत असे. तथापि गृहस्थाश्रमातील सर्व कर्तव्ये तो पाळीत असे. सदा समाधानी राहणाऱ्या, सदाचारी, विचारी स्त्री पुरुषांवर भगवान पुरुषोत्तम सदैव संतुष्टच राहतो. सुशर्माचा नित्यक्रम चालू असताना अधिक मास आला. या महिन्यात विशेष व्रते, दाने करावीत, परंतु तितके सामर्थ्य सुशर्माकडे नव्हते. मग त्याने फक्त एक वेळ भोजन आणि तेही मौन पाळून असे व्रत करण्याचा निर्णय घेतला. अधिक मासात अधिक मास महात्म्य ग्रंथाचे वाचन, श्रवण, मनन करून देवापुढे अखंड प्रज्वलित असा नंदादीप लावून दररोज दीपपूजा करावे आणि मग एके दिवशी ब्राह्मणाला दीपदान द्यायचे. एवढाच नियम आणि दान करावे. झाले. त्याप्रमाणे त्याने व्रत आणि नियम चालू ठेवले. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम सुशर्मावर प्रसन्न झाले. त्यामुळे त्याला सदैव सुख, शांती आणि समाधान लाभले. अधिक महिन्यातील कृष्ण एकादशीची रात्र होती. सुशर्माने रात्रभर जागरण केले. देवाजवळ नंदादीपाच्या प्रकाशात त्याने अधिक मास महात्म्य ग्रंथवाचन केले. आता उद्या द्वादशी. द्वादशीच्या दिवशी निष्ठावान ब्राह्मणाला बोलावून त्याच्याकडून दीपपूजा यथासांग करावी आणि विधीपूर्वक दीपदान करावे असा विचार करून तो भल्या पहाटेच नदीवर स्नानासाठी गेला. तेवढ्यात देवाजवळील त्या नंदादीपाजवळ एक उंदीर आला. दिव्याची वात मंद झाली होती. वातीवर काजळी आली होती. ती वात पळविण्याचा त्या उंदराचा बेत होता. परंतु कोपऱ्यात एक मांजर लपून बसले होते. उंदीर हळूहळू दिव्याजवळ आला. तोच त्या मांजराने उंदरावर झडप घालून त्या उंदराला आपले भक्ष्य केले. त्याचवेळी मांजराचा धक्का त्या नंदादीपाला लागला. तेव्हा दिव्याजवळील काजळी झटकली गेली आणि वात थोडी पुढे सरकली आणि तो दिवा पहिल्यापेक्षा जास्तच प्रकाशमान झाला. सुशर्माने स्नान केले आणि घरी येतानाच तो एका ब्राह्मणाला बरोबर घेऊन आला. देवघराजवळ येताच त्या दोघांनी नंदादीपाचा तो लख्ख प्रकाश पाहिला. त्यांचे डोळे दिपले. अहाहाहा, काय ही भगवंताची लीला! आज माझ्या दीपदानाचा दिवस आहे. हा आगळा तेजस्वी प्रकाश! वाह वाह! आज भगवान पुरुषोत्तम माझ्यावर प्रसन्न झालेले दिसतात. असा आनंद प्रदर्शित करून सुशर्माने ब्राह्मणाकडून यथासांग दीपपूजा करून घेतली. त्यानंतर त्यांनी निष्ठापूर्वक ते दीपदान ब्राह्मणाला दिले. सारा विधी आटोपून ते दोघे अंगणात आले
तर काय आश्चर्य. ते मांजर अंगणात मरून पडले होते. सुशर्मा आणि ब्राह्मण त्या मांजराच्या देहाकडे पाहत विचार करीत होते. तेवढ्यात आकाशातून एक दिव्य विमान तेथे आले. विमानातील देवदूतांनी ते मांजर उचलून विमानात ठेवले आणि सुशर्मापुढे हात जोडून नम्रपणे ते देवदूत म्हणाले, "चला महाराज, विमानात बसा." या मांजराच्या हातून रात्री नकळत दीपपूजा घडली म्हणून त्याचा उद्धार झाला. आणि आपण सतत या अधिक महिन्यात दीपपूजा केली, आज आपण दीपदान दिले. या पुण्याईमुळे तुम्हाला भगवान पुरुषोत्तमाने हे विमान पाठवून थेट गोलोकात मानाचे स्थान दिले आहे. नंतर सुशर्माही विमानात बसला. त्यानंतर ते विमान आकाशमार्गे गोलोकात निघून गेले. भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, "हे लक्ष्मी, दीपपूजा आणि दीपदान यांचे अधिक महिन्यातील हे असे श्रेष्ठ फळ मिळत असते. आता पुढील अध्यायात मी तुला दीपविध्वंसनाची एक कथा सांगणार आहे. ती तू चित्त देऊन ऐक." अध्याय 6 समाप्त.